भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के नेता और लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी द्वारा देश भर में चुनाव प्रक्रिया में वोट चोरी के गंभीर आरोपों के मद्देनजर युवा कांग्रेस ने इस मामले को गंभीरता से लिया है और एक राष्ट्रव्यापी आंदोलन शुरू किया है। इस संदर्भ में आज 30 अगस्त 2025 को युवा कांग्रेस और भारतीय राष्ट्रीय छात्र संघ द्वारा संयुक्त रूप से अमरावती शहर में वोट चोर कुर्सी छोड़ आंदोलन सफलतापूर्वक आयोजित किया गया। यह आंदोलन युवा कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु और प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे के आदेश पर आयोजित किया गया था। इस समय आंदोलनकर्ताओं ने क्या कहा, देखते हैं। आज आपली कल्पना आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी बिहारमध्ये जी वोटर अधिकार यात्रा काढलेली आहे त्याला जो प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, तर काही 15 दिवसाअगोदर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बंगलोरच्या महादेवपुरा येथील जे वोट चोरीचं प्रकरण पुराव्यानिशी संपूर्ण देशासमोर आणलं आहे। आपण बघितलं की त्यामुळे जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल वोट चोरीमुळे आलेलं सरकार अशी ठाम भावना निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळेच बिहारमध्ये प्रचंड त्यांना समर्थन मिळत आहे। तर इथे सुद्धा या जनतेला सुद्धा माहिती आहे की वोट चोर कोण आहे। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकांना हे परत त्यांच्या मनात बिंबवून देत आहे की हे जे सरकार आलेलं आहे असंवैधानिक आहे, हे वोट चोरी करून आलेलं आहे। प्रत्येक जनतेला माहिती आहे की त्यांनी वोट दिलं कोणाला आणि गेलं कोणाला। त्यामुळे या आज युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही परत एकदा संदेश देत आहे की हे सरकार वोट चोरीचं आहे आणि यानंतर ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक मतदाराचा अधिकार शाबूत राहण्यासाठी लढत आहे, त्याप्रमाणे युवक काँग्रेस सुद्धा हा जो मतदाता आहे त्याला जो एक वोट एक व्यक्ती एक वोट हा जो संविधानाने दिलेला अधिकार आहे याचं रक्षण युवक काँग्रेस करेल। वर्षभरापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली होती। महाराष्ट्रात आपण पाहिलं तर महाविकास आघाडीला अतिशय चांगलं असं रिझल्ट इथे मिळाला होता आणि येणाऱ्या काळात जे होती विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगलं वोट्स मिळेल आणि बहुतांश सुद्धा निवडून असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना अचानक विरोधाभासी असा निकाल इथे लागलेला आहे। एकदम 10 सीट शिवसेनेसारखे आले की ज्यांचे खासदार 18 आहेत परंतु आमदार मात्र 10 झालेले आहेत। तर अशी घटना जी घडली आहे तर ही फक्त वोट चोरीमुळे घडलेली आहे। याचं संदर्भात स्पष्टीकरण राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे दिलेलं होतं। तरी त्याच्यावर निवडणूक विभागाचा निर्णय याच्या पहिले म्हणजे रिप्लाय याच्या पहिले देवेंद्र फडणवीस रिप्लाय देत आहे। तर इनडायरेक्टली आपल्याला माहिती आहे की यांची गाठभेट काय आहे तर आणि येणाऱ्या काळात वोट चोरीचे अजून पुरावे देण्याचं राहुलजींनी म्हटलेलं आहे। तर याची अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम राबवतो। आपलं नाव संकेत सुरट, NSA जिल्हाध्यक्ष।